नमस्कार अमरावती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व आमदार संजय खोडके यांचा आज अपघात झाला. दुचाकीवरून प्रवास करत असताना शकुंतला कॉलनी रस्त्यावर स्कॉर्पिओ वाहनाने त्यांना धडक दिली. धडकेनंतर आमदार खोडके यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर आमदार संजय खोडके यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गंभीर अपघातानंतरही आमदार संजय खोडके यांनी कार्यकर्त्यांना संदेश देत, चिंता करू नका, मी व्यवस्थित आहे. कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहा, रुग्णालयात गर्दी करू नका असे आवाहन केले आहे. सर्व आप्तेसख्यांना मी सांगतो की आज मला थोडासा मायनर एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मला थोडंसं कमरेला मार लागलेला आहे आणि ही बातमी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे, टी व्हीवर आली आहे. माझी सर्व आप्तेसख्यांना विनंती आहे की माझी तब्येत चांगली आहे आणि कोणीही त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे. आपण मला भेटण्याचा फार काही कोणी प्रयत्न करू नका. मला रिकवर व्हायला थोडासा एक आठवडा जाणार आहे, पण आपण सर्वजण आपापल्या कामात राहावं. आपल्याला माहीत आहे की आपण अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे. उद्या आपण आपला मेळावा घेतलेला आहे. माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मेळाव्याची तयारी करावी. उद्या मी मेळाव्याची तिथं येणार आहे, त्याच्यामुळे चिंता नसावी. सर्वांनी आपापल्या कामाला लागावं एवढी विनंती करतो. धन्यवाद.